राधानगरी अभयारण्य हे शाहू महाराजांचं शिकारी करता फार आवडतं ठिकाण. या ठिकाणी त्यांनी जंगल सफारी करता हत्ती ठेवले. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र हत्ती महाल बांधून घेतला. तसेच 60 मारी हा हत्तींचा खेळही राधानगरी येथे चालू केला. संपूर्णपणे दगडी बांधकाम असलेला हा हत्ती महाल अजूनही सुस्थितीत उभा आहे. हत्ती महालाला एकूण 12 खोल्यात. हत्ती महालाच्या चारही कोपऱ्यांवरती प्रवेशद्वार असून मधला भाग हा हत्तींच्या खेळांसाठी मैदानाप्रमाणेच राखून ठेवलेला आढळतो. खालच्या बाजूला हत्ती ठेवण्याची जागा आणि वरती बैठक व्यवस्था अशी आकर्षक बांधकाम शैली बघायला मिळते. मित्रो, दाजीपूर राधानगरीचे जंगल एक्सप्लोर करत असताना इथला इतिहास सुद्धा आपण जाणून घेतो आहोत. दाजीपूर आणि राधानगरीचा हा जो रस्ता आहे, या रस्त्याच्या जवळच राधानगरी गावामध्ये हत्ती महल नावाची एक जागा आहे. संपूर्णपणे बेसाल्ट खडकामुळे बांधलेली ही इमारत आहे आणि अजूनही ही इमारत बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आहे. आणि आजूबाजूला संपूर्ण जंगल आहे आणि त्यात एक जुना राजवाडा टाईप ही जागा आहे. तर साधारण या हत्ती महालाचा इतिहास काय आहे किंवा याबद्दल माहिती सांगा. राधानगरी परिसराला म्हणजे प्रत्येक इथल्या गोष्टींमध्ये इतिहास, भूगोल, कुठल्याही गोष्टीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं मोठं योगदान आहे. आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जी हत्ती महलची निर्मिती केलेली आहे, या ठिकाणी हत्तींसाठी संस्थान काळामध्ये एक धाडसी खेळ होता 60 मारी म्हणून. त्याचं बाजूला मैदान होतं, ते आता नामशेष झालेलं आहे. तर तो खेळ चालवण्यासाठी जे 12 हत्ती होते, तर त्या 12 हत्तींसाठी एक महल, म्हणजे हत्तींना सुद्धा एक महलासारखी त्यांनी या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली होती. त्यासाठी हा हत्ती महल एक ऐतिहासिक वास्तू आहे. इथं आता बघताय तुम्ही खूपच जीर्ण व्हायला लागलेले आहे. त्यामुळं पुढच्या पिढीला बघायला मिळेल का नाही माहीत नाही, पण सध्या तरी हत्ती महाल हा लोकांना बघण्यासाठी चांगला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गप्रेमी जे येतात, तर या ठिकाणी आतापर्यंत आम्ही ज्यावेळी बऱ्याच वेळा आलेलो आहे, आतापर्यंत 35 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी या ठिकाणी आपल्याला स्पॉट झालेले आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी सुद्धा हा ठिकाण खूप चांगला आहे. अगदी बरोबर. मित्र, इतिहासाने आपल्याला ही एक खूप मोठी देणगी दिलेली आहे. पण या ठिकाणी आल्याच्या नंतर जे वाईब्स आहेत, म्हणजे इथे मी राहून छान तुम्ही मेडिटेशन करू शकता अशी जागा आहे. इथे मागच्या बाजूला संपूर्ण हा महल आहे, हा जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे अगदी पक्षी या मधल्या झाडावरती सुद्धा पक्षी येऊन बसतात आणि त्याच्यामुळे या पक्ष्यांचे कॉल्स ऐकण्यासाठी, इथे येऊन बर्ड फोटोग्राफी करण्यासाठी किंवा एक छान बर्ड वॉचिंग करण्यासाठी एक सुंदर जागा आहे. तर जरूर भेट द्या हत्ती महालाला सुद्धा. हत्ती महाल पाहून झाल्यानंतर आम्ही थेट राधानगरीचा एक प्रसिद्ध खाद्यपदार्थाची अनुभूती घ्यायला जवळच्याच एका खेडेगावात गेलो. नाव संतोष पासुर्डे. तुमच्या या गावाचं नाव काय? मांढरेवाडी. आपल्याकडे आणि आता आपण रेसिपी कोणती करणार आहोत? दुधाची. पण इथलीच आमच्या राधानगरीची लोकलची अजून बाहेर जास्त झाले नाही. राधानगरी हे काका इथे येणाऱ्या पर्यटकांना ग्रामीण खाद्य संस्कृतीची ओळख करून देतात. ते जे शेतीत पिकवतात तेच आपल्याला खायला देतात. आज आपण याच काकांच्या हातची दूध आमटी बनवायलाही शिकणार आहोत आणि आस्वादही घेणार. राधानगरी परिसरातील हा एक अनोखाच प्रकार आहे आणि त्यासाठी लागणारे मसाले सुद्धा इथेच भेटतात. मित्र, आज आपण राधानगरी तालुक्यातल्या एका गावात आहोत आणि इथली जुनं फूड कल्चर आपण एक्सप्लोर करतो. मित्र, एखाद्या भागामध्ये जसा निसर्ग असतो, ज्या पद्धतीची जीवनशैली असते, तसंच त्या ठिकाणचं फूड कल्चर असतं.
तिथली खाद्य संस्कृती असते. मुळातच पश्चिम महाराष्ट्राचा भाग हा दूध दुभत्याने अगदी समृद्ध असा भाग आहे. इकडे मोठ्या प्रमाणावरती गाई म्हशी आहेत आणि चारासुद्धा उपलब्ध असतो. त्यामुळे प्रत्येकाकडे दूध दुभतं असतं आणि त्यामुळे दुधापासूनचे पदार्थ इथे बनत असतात. पण या राधानगरीत मात्र आपल्याला एक वेगळी रेसिपी अनुभवायला मिळाली आणि ती आहे दूध साराची. तर हे आपले इथले जे गावकरी आहेत त्यांच्यासोबत आपण हे दूध सार आता त्यांनी बनवलं आहे. तर थोडक्यात जरा माहिती द्या, काय काय गोष्टी आपण वापरल्या. सर हे दूध आमटी जे आहे हां ही सुरुवातीपासून बनवायची एक रेसिपी सुरुवात बोलतो. पहिल्यांदा थोडं तेल टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये आपला कांदा घालायचा. रेग्युलर आपण जी आमची शिऱ्याला फोडणी देतो तशा प्रकारे द्यायची फोडणी. आणि जो मसाला आहे आपला तो जरा मसाला जरा चेंजिंग आहे. तर आपण मसाले घालतो वेगवेगळ्या प्रकारचे, तशी प्रमाण कधी कमी जास्त झाला तर चालतो, पण ह्याचं प्रमाण जरा करेक्ट आहे. थोडंफार जास्त झालं की थोडंसं त्याचे चव चेंज होऊ शकते. त्याच्यानंतर तो मसाला वगैरे भाजून घ्यायचा ते याच्यामध्ये फोडणीमध्ये. त्याच्यानंतर दूध येतो. ह्या मसाल्यात काय काय आहे काका? त्या मसाल्यामध्ये तीळ जिरं लवंग, तीळ जिरं लवंग, खसखस आहे, थोडा खसखस आहे, लवंग दालचिनी मिरी, दालचिनी थोडं सुकं खोबरं, जायफळ आहे, जायफळ आहे, शिवाय ओली कोथिंबीर घालून पेस्ट करायची. त्याच्यामध्ये ते थोडक्यात गरम मसाला पेस्ट करायची, पण त्याचा इन्ग्रेडियंट माप ठरलेला आहे. माप ठरलेला आहे. आणि ते याच्यामध्ये टाकायचं आणि उकळी असताना हे हलवू द्यायचं. आणि हा मसाला हा तिखट, हा मसाला जे आहे त्याच्यामध्ये मीठ अजिबात नाही. मीठ अजिबात नाही, म्हणजे पूर्ण साहित्यात कुठेच मीठ नाही. कुठे मीठ नाही. म्हणजे आता ह्याचं जे हे अळणी आहे म्हणजे मीठ कुठेच नाही. तर मग आता मीठ कधी टाकणार? मग तुम्हाला ज्यावेळी खायची वेळी आपण हे तेव्हाच ते मीठ टाकून खायचं. हां. तर मित्र अशी हे युनिक रेसिपी आहे आणि ही फक्त राधानगरी या भागाची स्पेशालिटी आहे. तर तुम्ही कधी या भागात आलात तर नक्कीच याचा आस्वाद घ्या आणि अशा स्थानिक लोकांसोबत तुम्ही इथल्या घाटी पद्धतीचे जेवण तुम्ही नक्की अनुभवा. कारण दुधापासूनचे आपण अनेक पदार्थ बघितले असतील, पण दुधाची आमटी किंवा दुधाचं सार ही एक युनिक रेसिपी आहे. पण यात बनवताना सुद्धा त्यांनी जे इन्ग्रेडियंट सांगितले तसंच प्रमाण असायला लागतं, नाहीतर दूध हे फुटण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यात मीठ हे कुठेच नाही आहे, त्यामुळे मिठाचा वापर हा फक्त जेवतानाच करायचा आहे, चवीपुरतं मीठ वापरायचं. तर अशी ही युनिक रेसिपी होती दूध सार, बरोबर. राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने साकारलेलं राधानगरी धरण स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुनाच आहे. जगप्रसिद्ध स्थापत्यशास्त्रज्ञ डॉक्टर एम विश्वेश्वरय्या यांनी या धरणाचा स्थापत्य आराखडा तयार केला आहे. हे दरवाजे देशात एकमेव आहेत, त्यामुळे तो ऐतिहासिक ठेवा देखील आहे. प्रत्येकी 14.48 गुणुले 1.48 मीटर आकाराच्या या 7 दरवाजातून प्रति सेकंद 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो. या दरवाजांसाठी कोणत्याही प्रकारची यांत्रिक ऊर्जा वापरली जात नाही. या प्रत्येक दरवाजाच्या आतील बाजूला प्रत्येकी 35 टन वजनाचे सिमेंट कॉन्क्रीटचे ब्लॉक्स बसवलेले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त होणाऱ्या पाण्याचा दाब लोखंडी दरवाजावर पडताच ब्लॉक्स वर उचलले जातात व स्वयंचलित दरवाजातून पाणी बाहेर फेकले जाते. या ब्लॉक्सवरील दाब 35 टनापेक्षा खाली आला असता ब्लॉक खाली बसतात, त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबतो. धरणात क्षमतेपेक्षा जादा होणारा पाण्याचा विसर्ग या 7 दरवाजातून होत असल्याने धरणाचा राखणदार म्हणून हे दरवाजे ओळखले जातात. 1952 साली धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर या दरवाजांची रचना केली आहे. म्हणजे या दरवाजांना साधारणपणे आजच्या घडीला 70 वर्ष पूर्ण झालीत. नमस्कार मित्रांनो,
आपण आहोत महाराष्ट्रातल्या एक सगळ्यात जुनं आणि ऐतिहासिक धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी धरण परिसरात. राधानगरी आणि दाजीपूरचं अभयारण्य आणि इथल्या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करतो आहे. मित्र, इथलं लाईव्हलीहूड जे आहे ते शेती आहे आणि कमर्शियली शेती इकडे केली जाते. मोठ्या प्रमाणावरती इकडे ऊस लागवडसुद्धा केली जाते आणि या धरणाचं जे पाणी आहे हे पाणी हे कोल्हापूर शहराला सुद्धा पोचवलं जातं. मित्र, या धरणाचा मोठा इतिहास आहे. छत्रपती श्री शाहू महाराजांच्या काळामध्ये या धरणाची सुरुवात झाली. त्यानंतर पुढे या धरणाचं काम जे आहे ते राजाराम महाराजांनी पूर्ण केलं आणि पहिला महाराष्ट्रातला संस्थान काळातला जो विद्युत प्रकल्प होता तो सुद्धा याच राधानगरी धरणावरती उभा राहिला. मित्र, आज माझ्यासोबत आहेत राधानगरी या गावामध्ये, या सगळ्या परिसरामध्ये नेचर टुरिझम करणारे आपले मित्र सम्राट केरकर सर. त्यांचं बायसन नेचर क्लब या नावाने ते इकडे या परिसरात फिरवतात, काही ॲक्टिव्हिटीज करतात आणि या भागामध्ये इको टुरिझम रुजवण्याचा प्रयत्न देखील गेली अनेक वर्षे ते सातत्याने करतायत. तर त्यांना घेऊनच आम्ही आता फिरायला आलो. सर, आम्हाला या परिसराविषयी, धरणाविषयी माहिती द्या आणि याचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल. राधानगरीचं हे धरण आहे, हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जे कोल्हापूरचे आमचे संस्थानिक होते, जे आमचे कोल्हापूरच्या प्रगतीचा सगळ्यात मोठा हातभार हा राजर्षी शाहू महाराजांचा आहे. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी दुष्काळ पडत होता संस्थानामध्ये, तर संस्थानामध्ये एक मोठा इरिगेशनचा प्रकल्प राबवायचा विचार केला होता आणि त्यांनी त्यासाठी त्याचं सर्वेक्षण करून राधानगरी येथील फिजिवडी ही जागा निवडली. आणि हे करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड खर्च होता आणि त्यासाठी त्यांनी स्वतःवर सुद्धा काही बंध लादून घेऊन संस्थांचा खर्च कमी केला होता आणि पूर्ण खर्च या धरणासाठी त्यांनी दिलेला होता. 1908-09च्या दरम्यान ज्यावेळी सुरुवात झाली धरणाची, त्यानंतर 1918पर्यंत धरणाचं बांधकाम 40% पूर्ण झालं आणि नंतरच्या काळात 1920च्या दरम्यान महाराजांचं निधन झाल्यानंतर ह्या धरणाचं बांधकाम ठप्प राहिलं. ते 1942 नंतर त्यांचे सुपुत्र राजाराम महाराजांच्या काळामध्ये पुन्हा सुरुवात झाली आणि 1951पर्यंत पूर्ण धरणाचं बांधकाम पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे 7 स्वयंचलित दरवाजे आपल्याला बघायला मिळतील इथं, हे एक वेगळी प्रतिकृती आहे. म्हणजे एम विश्वेश्वरय्या जे भारतातले इंजिनियर्स ज्यांना देव मानतात, तर ते एम विश्वेश्वरय्यांनी डिझाईन केले असं म्हणतात. तर ह्याला 7 स्वयंचलित दरवाजे पाण्याच्या दाबावर उघडतात आणि पाण्याचा दाब कमी आला की बंद होतात आणि हे एक वेगळं स्थापत्य कौशल्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी हजेरी लावतात. अरे वा, ग्रेट. तर मित्र, या धरणाचं आर्किटेक्चर हे खूप जुन्या काळातलं असून सुद्धा आजही या काळामध्ये ते व्यवस्थितपणे चालू आहे आणि अनेक आर्किटेक्चरच्या स्टुडंटसाठी सुद्धा हा एक अभ्यासाचा विषय आहे की धरण कशा पद्धतीने बांधायला हवं किंवा या ठिकाणी जुन्या काळात जी टेक्नॉलॉजी होती ती कशी आपली पुढारलेली होती याचं एक उत्तम उदाहरण आहे. या धरणाचं जे पाणी आहे ते साधारण कोणत्या कोणत्या गावातून जातं आणि कसं? ह्या धरणाचं पाणी राधानगरीपासून राधानगरी तालुका, पुढे करवीर तालुका, करवीर नंतर थोडा पन्हाळा, हातकलंगले, शिरोळ या तालुक्यातून ते नरसिंहाच्या वाडी इथं कृष्णेला जाऊन मिळतं. म्हणजे पहिला पंचगंगेला मिळतं कोल्हापूरजवळ प्रयाग चिखलीच्या इथं आणि तिथून ते कोल्हापूर इचलकरंजी असं करून पंचगंगा नदी होती तिथून कोल्हापूर पासून आणि ती पुढं कृष्णेला जाऊन मिळते. कर्नाटकाकडे नाही, आपलं नरसोबाची वाडी तीर्थक्षेत्र आहे ना, तिथं जाऊन कृष्णेला मिळतं. म्हणजे महाराष्ट्रातच मिळतं पण तिथून पुढे कर्नाटकात जातं. म्हणजे ह्या पाण्याचा जास्त उपयोग कोल्हापूर शहरापासून जो सगळा एरिया आहे, म्हणजे आपण बघत असाल जी हरित क्रांती झालेली आहे कोल्हापूरची, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान ह्या राधानगरी धरणाचं. आणि एक सांगायचं राहिलं, याला सगळे राधानगरी धरण म्हणतात, पण हे राधानगरी गाव आहे हे सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची ज्या कन्या होत्या, लाडक्या कन्या, त्यांचं त्यांनी त्याला नाव दिलं होतं. म्हणजे पहिला हे वळीवडे गाव होतं, त्यांचं नाव राधाबाई होतं, तर ते गावाला नाव दिलं राधानगरी आणि ते एक पेठ वसवली तिथं. आणि हे जे तलाव आहे या तलावाला सुद्धा राधानी धरण आज आपण म्हणतोय, पण त्या तलावाचं नाव महाराणी लक्ष्मीबाई म्हणजे त्यांच्या पत्नी होत्या, त्यांचं नाव त्यांनी आपल्या या धरणाला दिलं होतं. त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना त्यांनी तिथं सन्मान या ठिकाणी दिलेला होता. म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं ते एक मोठं पुरोगामी हे म्हणता येईल आपल्याला. बरोबर बरोबर. तर मित्र, पश्चिम घाटात वसलेलं एक राधानगरी हे जे गाव आहे, या गावाचा इतिहास आपल्याला दादांनी सांगितला की हा गाव जे वसवलं ते धरणाच्या अनुषंगाने वसवलं गेलं आणि ह्या धरणामुळेच तर आज कोल्हापूर जिल्हा इतका समृद्ध आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या धरण जे आहे ते कोणत्या नदीवरती आहे? हे धरण भोगावती नदीवरती आहे. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की पश्चिम घाटामध्ये सगळ्या नद्या ह्या
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणार आहेत. आणि बरोबर. आपल्या ह्या राधानगरी तालुक्यामध्ये हां 4 नद्या उगम पावतात. एक राधानगरी मधली भोगावती नदी आहे, हां दुसरी दूधगंगा नदी आहे, तुळशी नदी आहे, धामणी नदी आहे. अशा ह्या सगळ्या नद्यांचा उगम इथं होऊन तो पूर्वेकडे जातो. म्हणजे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यात या राधानगरी तालुक्याचा मोठा हातभार आहे. कारण 3 मोठी धरणं पूर्णत्वास आहेत. बरोबर. एक मोठं धरण आता काम सुरू आहे आणि 4-5 छोटे लघुपाट बंधारे प्रकल्प म्हणतात ते सुद्धा या तालुक्यामध्ये आहेत. त्यामुळे पाण्याचं आगर हे तालुका आमचा आहे. बरोबर. तर मित्र, खूप छान माहिती मिळाली सम्राट दादांकडून. सर, तुम्ही या भागामध्ये जे पर्यटन करतात तर त्याच्यात काय काय ॲक्टिव्हिटीज असतात? म्हणजे जे लोक आपल्याला व्ह्यूअर्स बघतात ते जर इकडे आले तर ते काय काय गोष्टी एक्सप्लोअर करू शकतात? आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडे कसं आहे तुम्हाला सांगतो, प्रत्येकाची आवड वेगळी आहे. काही जण बर्ड वॉचिंगसाठी येतात, काही जण फक्त पिकनिकसाठी येतात, काही निसर्ग स्थळ अनुभवण्यासाठी येतात. तर प्रत्येकाला इथं त्या पद्धतीनं पर्यटन देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आता पावसाळ्यामध्ये इथं धबधबे आहेत वेगवेगळे, चांगल्या पद्धतीनं धबधबे दाखवण्याचा प्रयत्न करतो, इथली सिनरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. 1 नोव्हेंबर ते 31 मे ह्या काळामध्ये या ठिकाणी दाजीपूरची जंगल सफारी सुरू असते. तर जंगल सफारीसाठी त्यांना गाईड पुरवणे, त्यांना गाडीज ओपन जीप्स पुरवणे, त्यांची इथं राहण्याची व्यवस्था करणे, या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. त्यामुळं काही स्पेशल ग्रुप फक्त बर्ड वॉचिंगसाठी येतात, तर त्यांना बर्ड वॉचिंगसाठी ज्या त्या स्पॉटला घेऊन जाणे, ते दाखवणे. काही शालेय सहली, अभ्यासक्रम, आपलं स्टडी टूर, झूलॉजी, बॉटनिस्ट, इन्व्हायरमेंट सायन्सचे, त्या विद्यार्थ्यांना त्यांचे कॅम्प अरेंज करून देणं, त्यांना सगळी माहिती देणं. अशा पद्धतीनं वर्षभर इथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात. आमचा महत्त्वाची ॲक्टिव्हिटी म्हणजे दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान फुलपाखरांची इथं संख्या खूप असते. त्यावेळी फुलपाखरू महोत्सव अशा पद्धतीचा एक महोत्सव आयोजित करून लोकांना आणि निसर्गाला कोणतीही हानी न होता फुलपाखरं दाखवणं, त्याची माहिती देणं हे काम करतो. तसेच मे महिन्याच्या अखेरीस काजवी या ठिकाणी खूप प्रमाणात दिसतात. तर काजवा महोत्सव असा एखादा छोटा मोठा इव्हेंट घेऊन लोकांना संध्याकाळच्या वेळी काजवी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर वर्षभर राधानगरीमध्ये तुम्ही कुठल्याही सीझनला आलात तर इथे एक निसर्गाचं वेगळं रूप पाहायला मिळतं आणि ते आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. तर मित्र, इथली लोक इथल्या स्थानिक लोकांना घेऊन या ठिकाणी सम्राट दादा असतील किंवा अन्य इथे ग्रुप मेंबर्स आहेत, बायसन नेचर क्लब च्या माध्यमातून ते या ठिकाणी पर्यटन सुद्धा करतात आणि आम्ही त्यांच्या इथेच स्टे केला होता. खूप सुंदर अनुभव होता आणि हा सगळा परिसर तुम्ही या आपल्या व्हिडिओतून पाहतात. ऐतिहासिक राधानगरी धरणाच्या बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी बेनजर विलाची निर्मिती केली आहे. परिसरातील लक्ष्मी तलावाच्या मध्यभागी असणारी उंच टेकडी, जी वर्षभर 4ही बाजूंनी पाण्याने पूर्णपणे वेढलेली असते, त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांनी बेनजर विलाची बांधणी केली. बेनजर या शब्दाचा अर्थ अप्रतिम असा, सहजासहजी दृष्टीस न पडणारा. कोल्हापूर पुरालेख कार्यालयात या विला संदर्भातील सर्व नोंदींमध्ये बेनजर असा स्पष्ट उल्लेख आहे. धरण बांधून अडवलेली भोगवती नदी पुन्हा तिच्या मूळ रूपात राधानगरीच्या खोऱ्यातून पुढे पंचगंगेला मिळायला अखंडपणे धावते आहे. एका धरणामागे खूप मोठा त्याग असतो. काही गावांची जीवनशैली, मंदिरं, संस्कृती या धरणासोबत कायमची उद्ध्वस्त होत असते. पण त्याच पाण्यावर काही जणांचे संसार फुलतात. काही गावं, काही शहरं नव्याने निर्माण होतात. होय, कोल्हापूर शहरात आज जी समृद्धता नांदते आहे ते राधानगरी तालुक्यातल्या या अशाच धरणांमुळे.
तुमच्या घराघरात वीज खेळावी, तुमच्या उसाचे मळे झुलावेत, तुमच्या घराघरात पैशाची गंगा पोचावी, म्हणून या गावांनी स्वतःचं अस्तित्व वेचलंय. त्याची निदान जाणीव मात्र असू द्या. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून येणारं पाणी तुमचं जीवन फुलवतं. त्या सह्याद्रीतलं जीवन वाचवायला मात्र नेहमी पुढे या. राधानगरीच्या धरणाजवळ बराच वेळ हाच विचार करत बसलो होतो. खरंच आपल्या त्यागाची किंमत कळते का हो कोणाला? राधानगरीचं अस्तित्व घेऊन धावणाऱ्या भोगवतीलाच कदाचित